न्यूज एक्सप्रेस मधून मी रोहिणी। संपूर्ण महाराष्ट्र सध्या हादरलेला आहे। सर्वत्र आपण बघतो गेल्या काही 2 ते 3 दिवसांपासून एकच बातमी येते आहे। मालेगाव तालुक्यातील डोंगराडे येथून चिमुकली कुमारी यज्ञा जगदीश दुसाणे हिची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। केवळ काही वर्षाची लहान निरागस देवदूतासारखी ती यज्ञा, तिच्यावर एका नराधमाने केलेला अत्याचार आणि तिची निर्गुण हत्या। त्याच निमित्ताने नागपूर इतवारी या भागातील तेलीपुरा या ठिकाणी शिव आर्मी या संघटनेच्या वतीने कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आलेला आहे। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत यज्ञाविषयी त्यांच्या भावना काय आहेत। मी धर्मेंद्र पाचकवडे, शिव आर्मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे। आणि हा एरिया संवेदनशील एरिया आहे। इथे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या नागपूर शहरामध्ये होतात। आज जे आपण इथे निषेधाचा कार्यक्रम घेतला, तो कार्यक्रम मालेगावमध्ये ज्या चिमुकली 3 वर्षाची जे चिमुकली आपली मुलगी आहे, तिच्यावर जो अत्याचार झाला, बलात्कार होऊन तिला जे मारण्यात आलं आणि निष्ठुरपणे तिला दगड ठेचून मारण्यात आलं, तिचा जीव काय बोलला असेल ते सगळ्या लोकांना माहीत आहे। आणि तिथे तिच्या घरी जो दुःख पसरलं तिच्या घरी, तिच्या एरियामध्ये, ते आम्हाला तिथून आलं। आज कलेक्टर ऑफिसला आम्ही हे दिलं, डेप्युटेशन दिलं। आम्ही कमीत कमी 150-200 लोक होतो। आम्ही कलेक्टरांना डेप्युटेशन दिलं आणि आमची मागणी होती की बाबा त्या मुलीला न्याय मिळावा, त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, हेच आमचं म्हणणं होतं। आणि आता आम्ही आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही पण डेप्युटेशन देऊ आणि त्यांच्यापासून पण आम्ही आज निर्णय घ्यायचा आहे आम्हाला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ह्या घटना होत आहे, तरी लोक समोर यायला आपले पाहत नाही। परंतु कसं नागपूर शहरामध्ये कितीतरी घटना अशा घडल्या, परंतु लोकांच्या समोर येण्याची हिंमत होत नाही। आज आम्ही इथून आपली निषेधाचा कार्यक्रम सुरू केला आहे आणि नागपूरभर आम्ही हा निषेध ठेवणार आहोत। आणि माझं एकच म्हणणं आहे संपूर्ण समाजाला की आपल्या घरी जर लहान मुली असेल तर त्यांनी चांगल्या रीती आपल्या परिवाराकडे लक्ष द्यावं, कोणावरही विश्वास करू नये। कारण आज कोणावर विश्वास करून आज आपल्या लहान मुलांवर अत्याचार होतो आहे, कधी आपल्याला माहीत नसतो, आपल्याच घराच्या बाजूला काय होतो आहे हे माहीत नसतो। परंतु आता हा वेळ गेला आहे। आता ह्या वेळ असा आहे की आपल्याला संपूर्ण परिवारामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये हे लक्ष देऊन हे लक्षाचं कार्य करावं लागेल। आणि आज इथे आपण निषेधाचा कार्यक्रम घेतला, त्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्याबद्दल कॅन्डल मार्च आपण इथून काढत आहे। तेलीपुरा पेवठा इथून हे सगळी न्यूज आणि हे कॅन्डल मार्च निघणार आहे। अंबाऊ अंबुलकर भारतीय जनता पार्टी नागपूर शहराचे उपाध्यक्ष आहे। आजच्या या निषेध सभे जे शिव आर्मीकडून हा कार्यक्रम निषेध सभेचे इथं आयोजन केलेलं आहे। आणि हा जे वारंवार हे जे घटना होत्या, तुम्ही विचारलं रोजच्या जीवनामध्ये ही जे घटना का होते, पहिलेचे मुलं खेळ खेळत होते, पण आता आजकाल सगळे मोबाईलवर लागला आहे। आई वडिलाचे लक्ष, मुलं बाळ जेव्हा रडत असले तर सरळ ते देतात मोबाईल आपल्या मुलाजवळ का तू चुपचाप राहा। या मोबाईलमुळे ज्याचा फायदाही आहे तेवढा घाटाही आहे। पहिले लोक संस्कार शिकवत होते, खेळ होत होते, आता सर्व मोबाईलवर आहे। ही जी घटना झाली, आपला विजय खेरनार हा जो आरोपी आहे यांना पकडण्यात आला आहे। यांना आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा गोष्टीला हे कुठेही खतपाणी न घालता त्यांना फाशीच्या शिक्षा देतपर्यंत जितकी कठोर शिक्षा देण्यात येईल ते देता येईल तेवढी ती शिक्षा देण्यास मुख्यमंत्री यांनी पत्रकाद्वारे आणि यूट्यूबच्या द्वारेही त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आपला हा जे 3 वर्षाची जे मुलगी आहे आणि तो 24 वर्षाचा मुलगा आहे, यांनी जो घृणात्मक, जो अमानुष तत्वानं हा केलेला ही केस आहे, ही साधारण आणि जनतेला न पटणारी आहे। याच्या जितक्या प्रमाणाने कठोर विरोध व्हायला पाहिजे तेवढा विरोध झाला पाहिजे आणि आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। यासाठी आम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबतही चर्चा केली आणि शिव आर्मीने धर्मेंद्र पाचकवडे आणि त्याचे सहयोगी यांनी हा जो पिढा उचलला, मी त्यांच्या या विषयात समाज जागृती करता यांनी हा पिढा उचलला याकरता मी त्याचे धन्यवाद करतो। आणि या निषेध जे
आरोपीला सजा झाला पाहिजे याच्यासाठी मी निषेध करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. मैं सूरज, 2 स्कूप चैनल से। सी मेरा भैया ने मुझे बुलाया कि इस तरीके का कैंडल मार्च इन्होंने ऑर्गेनाइज़ किया है। द थिंग इज़ कि देखिए ये कोई पहला तो सीन नहीं है कि पहली बार हो रहा है करके, पूरे महाराष्ट्र में होता रहता है। और मैं पॉलिटिकल व्यू पे नहीं जा रहा हूँ, बाकी लोग पॉलिटिकल व्यू पे जा सकते हैं। एंड द थिंग इज़ कि देखो सब जगह होता रहेगा ये सब चीज़ें, भले ही कोई भी अपने मुख्यमंत्री साहब हो या कोई भी पॉलिटिकल पार्टी। इन लोगों ने क्या करना चाहिए कि भाई एक सीन ऐसा करना चाहिए कि कुछ इनको सज़ा दे। मतलब ऐसा है कि आंटी अभी अगर देखोगे आप केस जाएगी, केस के बाद फिर उनके अगेंस्ट में भी कोई लड़ेंगे, फिर इनके अगेंस्ट में भी कोई लड़ेंगे, तो होगा क्या कि वो केस लंबी चलती जाएगी। जैसा अभी दीदी ने बोला कि उसको पब्लिक के हाथ में दे देना चाहिए एंड देन उसके बाद जो भी पब्लिक सोचेगी वो शिक्षा देनी चाहिए उनको, करेक्ट। बट ऐसा हम सोचते हैं, बट ये ऐसा देखा जाए तो पॉलिटिक्स बहुत चीज़ें ख़राब है इसमें। कोई भी पार्टी रहो, आई एम नॉट अगेंस्ट ऑफ एनी पार्टी, बस सी ये होता है कि वो कुछ लोग उसको बचाएंगे भी और कुछ लोग जो है इसको सपोर्ट भी करेंगे। वो लोग अपना एक उल्लू सीधा करते हैं पॉलिटिकल वे में। जो भी आप बोलोगे कैंडल मार्च करने से कुछ नहीं होगा। आप लोग जो भी वोट्स देते हो ये सोच के दो कि चलो आप जो भी चीज़ें देते हो कि भाई 2000 मिल रहे, कोई पार्टी आपको कोई 3000 पार्टी दे रही है, इट्स नॉट अबाउट डैट कि आप कभी ये मुद्दे भी रखो। मतलब आप जो भी चीज़ को चुन के ला रहे हो उनको बोलो कि आप ये मुद्दे रखो। जब तक ये ऐसा चलते रहेगा, ऐसा कोर्ट पे केस पे केस चलती रहेंगी, जब तक किसी को परफेक्ट सजा नहीं मिलेगी तब तक ये चलता ही रहेगा। ऐसा नहीं कि फर्स्ट कैंडल मार्च है, इसका हज़ारों कैंडल मार्च होती रहेगी। बट आप लोग जो वोट देते हो, जिसको भी वोट देते हो, तो उसके सामने ये चीज़ रखना चाहिए ना आप लोगों को। मेन मुद्दा तो ये है, आज लड़कियाँ, आप 3 साल की लड़की है, इतना ब्रूटल उसके साथ किया हुआ है, जिस तरह से मारा है उसको, तो आपका तो खून खोलना चाहिए। ऐसा नहीं कि एक दिन कैंडल मार्च कर दे पे शांत बैठ जाएंगे, उसके बाद फिर आप वही सब चीज़ें करोगे। आप वोट के जो मुद्दे हैं, अब ये मुद्दा भी होना चाहिए वोटिंग का। ऐसा नहीं कि आपको 1500 मिल रहे, 2000 मिल रहे, या कोई पार्टी, आई एम नॉट टॉकिंग अबाउट एनी पार्टी, जो भी पार्टी आपको जब चीज़ें ये सब दे रहे हैं तो उनके सामने मुद्दे रहो कि आप हमारे लिए कुछ करो ना। ये सब चीज़ें महाराष्ट्र में सब चीज़ें हो रही है, इतना जबकि सेफ स्टेट माना जाता है महाराष्ट्र, पर अब देखा क्या हो रहा है, महाराष्ट्र में ये सब चीज़ें हो रही है। और जबकि महाराष्ट्र में मुख्यमंत्री है, सब कुछ पूरा महाराष्ट्र उनके हाथ में। तो मैं चाहता हूँ कि बस मैं यही विनती करना चाहता हूँ कि इस जो भी ये प्रोग्राम के माध्यम से, भैया के माध्यम से, कि भाई इसके लिए ऐसा नहीं कि सिर्फ कैंडल मार्च हो, कड़ी से कड़ी सज़ा मिलनी चाहिए उसको। भले ही फांसी की सज़ा भी देनी चाहिए, ऐसा नहीं है फांसी की सज़ा की कोई कम सज़ा नहीं होती, वो भी एक सही है। पर ऐसा नहीं उसको पूरा लेंदी करते चले। आप सबको पता ही है कि वो आरोपी है, तो उसको या तो पब्लिक के हाथ में दे दो या तो फिर उसको सज़ा बिल्कुल कड़ी से कड़ी मिलनी चाहिए। तो अभी कैंडल मार्च तो हमने यहाँ पे सक्सेसफुली की है। अब मैं इसको सक्सेसफुल तो नहीं बोल सकता जब तक आप लोग सपोर्ट नहीं करोगे। व्यूअर्स जो है इस चीज़ को जितना शेयर कर सकते हो उतना शेयर करो, कि मतलब बाकी लोगों तक ये चीज़ें पहुंचनी चाहिए और वो लोग भी इस चीज़ के लिए आवाज़ उठाए। हमने तो चलो छोटा सा यहाँ पे प्रोग्राम के थ्रू यहाँ पे मैसेज देने की कोशिश की है कि जो भी वो बच्चे के साथ हुआ है वो फिर से ना दोहराया जाए या फिर से ना हो वो चीज़ें। तो इसके लिए कड़ी से कड़ी एक्शन होना चाहिए। तो एक्शन कब होगा? जब आप लोग जागरूक होंगे। मतलब ठीक है, यहाँ पे जितने भी लोग हैं, हम लोग जितना हमने वो चीज़ किया, बट आप लोगों का भी अभी काम है कि इसको जितना शेयर कर सके उतना शेयर करो। एंड उसके हिसाब से जो है आप सरकार से भी आप प्ली करो, आप उसको एक्स पे डालो या आप इंस्टाग्राम पे डालो, आप जहाँ कहीं भी आपको हो सकता है वहाँ कराओ। जितनी आप आवाज़ उठाओगे उतनी ही चीज़ें जल्दी पॉसिबल होगी। अब ये जब तक सक्सेसफुल नहीं मानूंगा मैं इसको, जब तक वो बंदा जो भी है, जो भी विक्टिम को उसका जस्टिस नहीं मिल जाता है, तब तक हम इसको सक्सेसफुल नहीं मानेंगे। ऐसी कैंडल मार्च जो है वो होती रहेगी, बट आपको ये ज़रूर देखना है कि भाई कैंडल मार्च ऐसी वेस्ट ना जाए। आपको इस चीज़ को बस मतलब उन लोगों को पहुंचाना है, जो भी अथॉरिटी बैठी है ऊपर, वो लोग इसके ऊपर पूरा ध्यान दें। और जो बंदा है, जो भी आरोपी है, उसको कड़ी से कड़ा सजा हमारी तरफ से, मतलब हम पूरे हिंदुस्तान की तरफ से इसको मिलनी चाहिए। माझं नाव शिवानी घोगवे। त्या ज्या हत्यारेनी असं केलं आहे त्याला कडी से कडी सजा दिल्या पाहिजे आणि त्याला फाशीच झाल्या पाहिजे। जसं त्या लहान लेकरासोबत त्याला चेंदून मारला आहे, तसं त्या माणसाला पण असंच मारल्या पाहिजे। त्याला जितकं म्हणजे त्या मुलीला जितका त्रास झाला आहे तसं त्या याला पण मुलाला पण दिल्या पाहिजे ज्या हत्याराने ते केलं आहे। कारण तिला आई मनाची पण त्यांनी हे नाही दिली आहे, आई शब्द पण नाही म्हणू दिला। इतकं त्याला तिला इतकं जान केलं आहे, वेदना दिल्या आहे त्याला, तसं त्याला वेदना मिळाल्या पाहिजे। आणि त्याला पब्लिकच्या हे करा, कारण फाशी देऊन काहीच नाही होणार। फाशी देणार की नाही देणार हे पण नाही माहीत, असे तर काही दिवस ठेवन आणि सोडून देईन। त्याच्यामुळे त्याला पब्लिकच्या हे करा, कारण त्या मम्मी। माझं नाव आकाश हटवार आहे, ठीक आहे। हे जे कार्यक्रमचा जो हे जे आहे हा कार्यक्रम नाही आहे, हा ज्या त्या मुलीचा जो निषेध झालेला आहे त्या मुलीसाठी हा सगळं हे करणं चालू आहे। मी शिव आर्मी आणि महाकाली सेवा संस्था, माझं हे जे मंडळ आहे हे नवदुर्गा योग उत्सव मंडळ, या वतीने मी हे बोलत आहे की त्या मुलाला फाशी शिक्षा देण्याऐवजी जी द्यायची आहे त्याला भर चौकामध्ये रस्त्यावर बांधून त्याला भर जाळलं पाहिजे।
याच्यामध्ये कशामध्ये की टायरामध्ये जाळलं पाहिजे, भर चौकामध्ये उभं करून. जसं आपल्या नागपुरामध्ये जे आहे, जसं मेडिकल स्क्वेअर या चौकामध्ये त्याला भर चौकात जाळलं पाहिजे. माझी ही इच्छा आहे, कारण की त्या निराधामाने आज पहिल्यांदा केलेलं आहे. यानंतर हा कारनामा कधी जिंदगीत नाही व्हायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सोडा, आपल्या किंवा विदर्भ किंवा इंडियामध्ये, हा सर्व भारतामध्ये हा सर्व प्रोग्राम नाही झालेला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी त्यांना समजायला पाहिजे की जे पण नराधम आहे यांना फाशीची शिक्षा होण्याऐवजी त्यांना भर चौकात जाळलं पाहिजे. माझा हा महत्त्वाचा उद्देश आहे, बस तेवढाच उद्देश आहे माझा. आणि हा जो कार्यक्रम मी जे आहे, जी रॅली काढत आहे कॅन्डल मार्चचा, हे माझ्या घरापासून तेलीपुरा पेवठापासनं जे आहे जसवंत चौकपासून दलालपुरापासून पुन्हा माझ्या घरापर्यंत, असं मी फक्त त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे त्या यज्ञाला, बस त्याच्यासाठी माझा हा उद्देश आहे, बस. तर आता आपण जाणून घेतलेलं आहे शिव आर्मी या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून की त्यांचा आजचा पर्पज काय आहे आणि यज्ञाविषयी त्यांच्या किती भावूक भावना जुळलेल्या आहेत. आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की तिथे ती गोष्ट झाली ते इथे नको व्हायला, त्यासाठी ते निषेध म्हणून यांनी हा रूट मार्च काढला, कॅन्डल मार्च इथे काढण्यात आलेला आहे. तेलीपुरा या स्क्वेअरपासून यांनी 2-3 स्क्वेअर घेतले, ज्यामध्ये दलालीपुरा, जसवंत चौक या सर्व चौकांमधून कॅन्डल मार्च काढून त्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी ते लोक आलेले आहेत. हा छोटा इनिशिएटिव्ह एका छोट्याशा एरियामधून घेण्यात आलेला आहे, पण हा खूप मोठा मेसेज आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी की हा एक छोटा इनिशिएटिव्ह सगळ्यांसाठी खूप मोठं काम करू शकते. असेच लाईव्ह अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट सूर्यासह मी रोहिणी, नागपूर.